नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 4 विद्युतधारेचे परिणाम याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम बघणार आहोत। चला तर मग आता आज आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम। विद्युतवाहक तारेतील विद्युतधारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी हा एक सोयीचा नियम आहे। अशी कल्पना करा की सरळ विद्युतवाहकाला तुम्ही उजव्या हातात पकडले आहे, ते अशा रीतीने की अंगठा विद्युतधारेच्या दिशेने तारेवर स्थिरावला आहे। तर मग तुमची बोटे विद्युतवाहकाभोवती गुंडाळा। बोटांची दिशा हीच चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा होय। इथे आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुमच्या लक्षातच येत असेल की विद्युतवाहक आहे हा समजा, तर याला तुम्ही काय केलेलं आहे, तुमच्या उजव्या हातामध्ये पकडलेला आहे आणि ते अशा रीतीने पकडले की हा उजवा अंगठा जो आहे तो विद्युतधारेच्या दिशेने, म्हणजे ही विद्युतधाराची दिशा, आता हा ॲरोवरच्या दिशेने तुम्हाला दिसतोय, तर तो अंगठा काय आहे विद्युतधारेच्या दिशेने स्थिरावलेला आहे। मग ही जी बोटं आहेत जी गुंडाळलेली आहेत विद्युतवाहकाभोवती, ती काय आहे चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा, म्हणजे इथे ही खाली चुंबकीय रेषांची दिशा इथे दाखवलेली आहे बघा। आता इथे त्यांनी सांगितले माहिती मिळवा। उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाला मॅक्सवेलचा बूच स्क्रू नियम असे म्हणतात। काय आहे बूच स्क्रू नियम? तर दक्षिणस्थ स्क्रू फिरवला, म्हणजे स्क्रू असतो की नाही, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्क्रू आपण भिंतीत वगैरे ठोकतात, तर तो स्क्रू जो आहे तो फिरवला, तो असा फिरवला की वाहकातील विद्युतधारेच्या दिशेने पुढे जाईल। तर स्क्रूच्या फिरण्याची दिशा त्या विद्युतधारेमुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते। म्हणजे समजा आता हा तुम्ही एक स्क्रू समजा आणि हा असा जर फिरवला, तर ती दिशा जी काय आहे ती काय आहे विद्युतधारेच्या दिशेने पुढे जाईल आणि स्क्रूच्या फिरण्याची ही जी दिशा आहे ती विद्युतधारेमुळे निर्माण झालेले चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते। आता पुढचा घटक आहे विद्युतवाहक तारेच्या एका वेटोळ्यातून म्हणजे कुंडलातून विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र। तर सरळ विद्युतवाहकातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषाविषयी आपण पाहिले। हाच विद्युतवाहक एका वेटोळ्याच्या म्हणजे कुंडलाच्या, म्हणजे इथे दाखवल्या आकृतीत त्याप्रमाणे आकारात वाकविल्यास विद्युतधारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या चुंबकीय बलरेषा कशा असतील, तर ही जी आकृती आता इथे दाखवलेली आहे 4.8, तर यामध्ये वेगवेगळे घटक घेऊन परिपथ पूर्ण करण्यात आलेला आहे इथे। आणि त्या वेटोळ्यातून विद्युतधारा सुरू केल्यास वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूपाशी चुंबकीय बलरेषा निर्माण होऊन जसे आपण त्यापासून दूर जाऊ तशी चुंबकीय बलरेषा समकेंद्री वर्तुळे मोठी होत जातील। म्हणजे ह्याप्रमाणे इथे दाखवली ती, याच्यापासून आपण दूर गेलो की ही जी समकेंद्री वर्तुळे आहेत ती कशी आहेत मोठी होत जाणार आहेत। जसे आपण वेटोळ्याच्या मध्यभागी येऊ तसे वर्तुळ इतके मोठे झालेले असेल की त्याचा कंस सरळ रेषेने दाखवता येईल। म्हणजे ही जसं आपण ह्या वर्तुळाच्या ह्या मध्यभागी आलेलो आहोत बघा, तर याच्यामध्ये हे वर्तुळ इतकं मोठं झालेलं आहे की त्याचा कंस काय आहे सरळ रेषेने आपल्याला तो दाखवता येणार आहे। आता चुंबकीय बलरेषा आकृती 4.8 मध्ये केवळ P व Q बिंदूपाशी दाखवल्या आहेत, म्हणजे या इथं P आणि Q बिंदूपाशी, तशा त्या वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूपाशी निर्माण होतील। म्हणजे इथे हे जे वेटोळा आहे त्याच्या प्रत्येक बिंदूपाशी ती चुंबकीय रेषा निर्माण होणार आहे। याप्रमाणे प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या केंद्रस्थानी चुंबकीय क्षेत्र निर्माण करेल। उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाचा वापर करून हे तपासा की तारेच्या वेटोळ्यावरील प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या मध्यभागी असलेल्या चुंबकीय बलरेषा निर्माण करण्यात सहभागी असतो आणि या बलरेषा वेटोळ्याच्या मध्यभागी एकाच दिशेने कार्यरत असतात।
तारेतून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे कोणत्याही बिंदूवर निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही त्या विद्युतधारेवरच अवलंबून असते, हे आपण प्रयोगांती पाहिले. जर याचा अर्थ जर वेटोळ्यात तारेचे n इतके वेढे असतील तर एका वेटोळ्यामुळे जितके चुंबकीय क्षेत्र तयार होईल त्याच्या n पट चुंबकीय क्षेत्र तयार होईल. आता हा जो प्रयोग आहे तो काय करायचा आहे तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये शाळेत शिक्षकांच्या मार्गदर्शनाने सर्व साहित्य जमून करायचं आहे आणि त्याविषयी तुमच्या विद्यार्थी सहकाऱ्यांबरोबर त्याची चर्चा करायची आहे. चुंबक सूचीचा वापर करून चुंबकीय बलरेषांची दिशा ठरवता येईल. आता नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. आता हे नालकुंतल म्हणजे इथे दाखवलेले बघा हे याप्रमाणे. तर विद्युतरोधक आवरण असलेल्या तांब्याची तार घेऊन, ही काय आहे तांब्याची तार, कुंडलांची मालिका तयार केल्यास त्या रचनेस नालकुंतल असे म्हणतात. म्हणजे हे तांब्याच्या तारेचं हे कुंतल तयार केलेलं आहे, याला नालकुंतल असे म्हणतात. नालकुंतलातून विद्युतधारा गेल्यास निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषांची संरचना आकृती 4.9 मध्ये दर्शवली आहे. ही आकृती 4.9 आहे. चुंबकपट्टीच्या चुंबकीय बलरेषांशी तुम्ही परिचित आहात. नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे सर्व गुणधर्म हे चुंबकपट्टीमुळे तयार होणाऱ्या चुंबक क्षेत्राच्या गुणधर्माप्रमाणेच असतात. नालकुंतलाचे एक उघडे टोक चुंबकीय उत्तर ध्रुव म्हणजे हे इकडे आणि उत्तर ध्रुवाप्रमाणे कार्य करते. नालकुंतलातील चुंबकीय बलरेषा एकमेकांना समांतर रेषांच्या स्वरूपात असतात. याचा अर्थ काय होतो? हेच की चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नालकुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखीच असते. म्हणजेच नालकुंतलातील चुंबकीय क्षेत्र एकसमान असते. म्हणजे इथे जे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते ते कसं असतं, एकसमान असतं, त्याच्यात फरक नसतो.